शाश्वत शेती व्याख्यानमाला सह्याद्री सिन्नर फार्म्स सर प्रोड्यूसर कंपनीतर्फे संपन्न। सह्याद्री सिन्नर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे शाश्वत शेती व्याख्यानमाला नुकतीच जय भवानी लॉन सिन्नर घोटी हायवे सोनांबे येथे पार पडली आहे। या कार्यक्रमात द्राक्ष व इतर पिकातील पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे दर्जेदार उत्पादनासाठी फर्टिगेशन ही योग्य पद्धत आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेती तज्ञ अजित इंगळे यांनी केले। यावेळी ते म्हणाले की शेतकरी पाणी व माती परीक्षण तर करतात, परंतु त्यानंतर अहवालाचा अर्थ समजून घेण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने योग्य उपयोग होत नाही। जसे सिंचनासाठी इरिगेशन सिस्टीम आहे, तसेच खत व्यवस्थापनासाठी फर्टिगेशन सिस्टीमचा वापर शाश्वत शेतीसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। या व्याख्यानमालेदरम्यान सह्याद्री इन्स्ट्रुमेंट्स कंपनी माळेगाव MIDC तर्फे शेतकऱ्यांसाठी नव्या प्रकारच्या ब्लोअरची माहिती रविकांत घोटेकर यांनी दिली आहे। त्यांनी सांगितले की या ब्लोअरमध्ये स्वतंत्र स्वच्छ पाणी टाकी उपलब्ध असल्याने फवारणीनंतर ब्लोअर आपोआप धुतला जाईल, त्यामुळे वेळ वाचून यंत्रांचे आयुष्य वाढेल व शेतकऱ्यांचा थेट फायदा होईल। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नुकतेच डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीचे सन्मानित झालेले डॉक्टर संजय पवार होते। त्यांचा सत्कार श्री शरद शिंदे यांनी केलाय। सत्काराला उत्तर देताना पवार सर म्हणाले की जशी शेतीसाठी मशागत आणि देखभाल गरजेची असते, तशीच मेंदूला ताजे तवाने ठेवण्यासाठी साहित्य वाचनाची सवय आवश्यक आहे। त्यांच्या या दुर्मिळ सन्मानाबद्दल सह्याद्रीचे प्रमुख विलास शिंदे यांनी अभिनंदन केलं। तसेच सिन्नर सह्याद्री झोन तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सुदाम शिंदे यांनी केले। ते म्हणाले की आई भवानी मंदिरासमोरील सह्याद्री सिन्नर झोनच्या प्लॉटचे शासकीय परवानगीचे कामे पूर्ण झाले असून लवकरच उभारण्यात येणाऱ्या सुसज्ज इमारतीत मॉल खरेदी व प्रोसेसिंग याचे ठिकाणी होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना दिंडोरीला जाण्याची गरज उरणार नाही। सूत्रसंचालन दत्तात्रय डावरे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णा भागवत, मधुकर डावरे, योगेश शिंदे, शरद शिंदे यांनी मोलाची मदत केली आहे। या प्रसंगी शरद पवार, ज्ञानेश्वर पवार, नंदू पाटील पवार, संचालक द्राक्ष बागायतदार संघ श्री गायधनी यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।